राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्योग व व्यापार विभागाच्या वतीने कोर्टी येथील फाटे ट्रॅक्टर येथे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्योग व व्यापार विभागाच्या वतीने फाटे ट्रॅक्टर कोर्टी पंढरपूर येथे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी परिसरातील नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। उपस्थितांनी 2 मिनिटे मौन पाळून आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी बोलताना स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले की अजितदादांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत विकासाची मोठी कामे केली आहेत। प्रशासनावरील पकड आणि कामाचा धडाका यामुळे त्यांची ओळख लोकनेता म्हणून सर्वत्र आहे। त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपस्थितांनी शोक व्यक्त केला। या प्रसंगी नागेश फाटे बोलताना म्हणाले, आज आमचे लाडके नेते अजितदादा यांच्याबद्दलच्या या दुर्दैवी वृत्ताने मन सुन्न झाले आहे। दादा म्हणजे केवळ एक नेते नव्हते, तर त्यांना कार्यकर्त्यांसाठी एक आधारवड होते। पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत जनतेच्या सेवेसाठी झटणारा असा कामाचा माणूस पुन्हा होणे नाही। प्रशासकीय शिस्त आणि शब्दाला जागणारा नेता कसा असावा हे आम्हाला दादांकडून शिकायला मिळाले। आज दादा आपल्यात नाही त्यावर विश्वास बसत नाहीये, पण त्यांचे विचार आणि त्यांनी दिलेली विकासाची दृष्टी आम्हाला कायम प्रेरणा देत राहील। आमच्या आयुष्यातील ही कधीही न भरून येणारी पोकळी आहे। दादा, तुम्ही आमच्या मनात कायम जिवंत राहाल, असे नागेश फाटे म्हणाले। या श्रद्धांजली सभेला गोरख बागल, संजय पवार, गणेश दुरककर, भास्कर गायकवाड, गुलाब मुल्लानी, अभिमन्यू पवार, डॉक्टर रमेश फाटे, डॉक्टर माणिक मस्के, भारत गोरकेकर, औदुंबर माने, शुभम फाटे, संतोष पुणेकर, ओंकार करते, बेबल, आदिल मॅडम, समाधान कांबळे, समाधान बागल, विशाल मोरे, किशोर नप्ते, शरद फिटे, ऋषिकेश बागल, नागेश काळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। आज महाराष्ट्राचे तडफदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार 28 तारखेला विमान अपघातात हे दगावले। नेता हा तलखापडकीचा आणि सर्व नेत्यामध्ये हा वेगळी एक ठसा उमटवणारा हा नेता होता। हा नेता कुठल्या पार्टीचा व्यक्ती आला, एखाद्या कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या आहे असं काही त्यांच्याकडं एकही म्हणजे दुजाभाव करत नव्हता। जे निर्णय द्यायचा ती एकदम तडकाफडकी द्यायची, होत असेल तर हो म्हणायचा, नाही तर नाही, हे काम होत नाही, असा हा नेता आपल्या महाराष्ट्राला लाभलेला होता आणि ते दगावला गेला। या दुःखद घटनेच्या आज आपण या दादाला श्रद्धांजली वाहून वाहतो आणि दादा विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांचे परवा अपघाती निधन झाले। खरं तर सकाळी ही बातमी परवा कळल्यानंतर अक्षरशः समजत नव्हतं की ही बातमी खोटी व्हावी। अगोदर सांगितलं गेलं आदरणीय दादा जखमी आहेत आणि थोड्या वेळात सांगितलं की आदरणीय दादांचं दुःखद निधन झालं। खरं तर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली, लोकांचे आम्हाला फोन लागले, नेमकं दादांना झालंय काय। ज्या नेत्यानं आज महाराष्ट्रात सकाळी 6 वाजता 5 वाजता जाऊन कामाची सुरुवात केली, त्या नेत्यावर ही वेळ आली। खरं तर ही वेळ चुकली असती तर बरं झालं।
वाजली असते. दादा आपल्याला निघून गेले असं आजही अजिबात वाटत नाही. कारण दादाचा तो स्वभाव, दादांचं बोलणं, दादांचं काम करण्याची असलेली जी समाजासाठी असते तळमळ बघून खरंच मन घेऊन येते. सकाळी सकाळी बातमी कळल्यानंतर त्या हेलिकॉप्टर जवळ अक्षरशः दादांच्या कामाच्या फायली कागदांचा ढीग पडला होता. हे सोपं नाही. एक नेता आज आपल्यातून जातोय, फार दुःख झालंय. घरातील माणूस गेल्यासारखं दुःख झालंय. आज समाज पोरका झालाय, हा महाराष्ट्र पोरका झालाय. ही कधी नाही येणारी पवार कुटुंबावर कधी भरून येणार नाही. ही गोष्ट खरंच महाराष्ट्राला एक धक्कादायक झाली. दादा सोबत संघटनेत काम करत असताना अतिशय दादाने मन खेळवतंय. दादाने जवळ घेतलं, बोलवलं, सांगितलं मी पांडुरंगाची मूर्ती दादाला घेऊन गेलो. दादाने पायाची चप्पल काढली, थांब मला चप्पल काढली आणि दादाला परत पांडुरंगाची मूर्ती घेतली. आणि अक्षरशः दादाने पांडुरंगाच्या मूर्तीला असं वर खाली बघितलं. खरंच आपला पांडुरंग आपल्याला निघून गेलाय. खरंच त्या पांडुरंगाला चिरशक्ती लाभो. मला बोलताना शब्द आपण पडतात, मला बोलता येत नाही. कारण 3 दिवस झालं दुःख एवढं आहे, खरं दुःख आहे. ज्या दादाने आम्हाला कार्यकर्त्यांचे नेतृत्व केलं, त्या दादाची भावपूर्ण समाजाची वाढीची ही वेळ यायला नको होती. 3-4 तास झाल्यानंतर सुद्धा आम्हाला टेकर ठेवायचं धाडस होत नव्हतं की ही बातमी चुकीची असावी. दादा जखमी थोडे झाले असते तरी चालले असते, पण दादा वाचायला पाहिजे होते. दादा आपल्याला निघून गेलाय. आदरणीय पवार साहेबांना फार मोठं दुःख झालंय. ह्या पवार फॅमिलीच्या कुटुंबात आपण सर्वजण सामील झालो आहे. आज राष्ट्रवादी उद्योग व्यापार विभागाच्या वतीनं, हटे परिवाराच्या वतीनं, सर्व संस्थेच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि पवार कुटुंब यांना हे जे दुःख झालं आहे ते सहन करण्याची शक्ती घेऊ ही पांडुरंगाची प्रार्थना करतो. ओम जय. खरं दादा अजितदादाच्या सहवासातील जे काय तुम्ही जे काय घटना करून सांगितला, खरंच तुमचं अंतकरण भरून आलं. तुमचंच काय सर्वांचं या ठिकाणी उपस्थित असल्या सर्वांचं अंतकरण या ठिकाणी भरून आलं. डोळे आसमानी भरून आले. आणि खरंच दादा असे होते की एखाद्याला जीव लावायचा म्हणून जीवच लावत होते. एक किस्सा सांगतो की बारामतीचे एक निरीक्षक पोलीस आमंत्रण द्यायला गेले होते. कशाचं? तर त्यांनी एक दुकान टाकलं होतं स्टेशनरीचं. आणि स्टेशनरी दुकान टाकण्यासाठी ते आमंत्रण देण्यासाठी गेल्यानंतर दरवाजामध्ये उभा राहिलेले होते. कोण? पोलीस निरीक्षक. मी त्यांना म्हणले तुम्ही का आला? काय नाही दादा मी एका छोटासा कार्यक्रम आहे त्यासाठी आमंत्रण देऊन आलो. मग या ना काय म्हणतात? तर असं स्टेशनरी दुकान टाकलेलं आहे आणि त्याचं उद्घाटनासाठी तुम्हाला यावं लागतं. ठीक आहे म्हटले. त्याचा दौरा वास्तविक पाहता त्यांनी पीएला विचारलेलं होतं की दादाचा दौरा आज कुठे आहे. पण दादाचा दौरा वास्तविक पाहता बारामतीला होता. हे बघून त्यांनी त्या पोलिसांनी आमंत्रण देण्याचं ठरवलं होतं. मग ज्यावेळेस दादा हेच म्हणले चला म्हणजे जाऊ म्हणले, कार्यकर्त्या म्हणले तुम्ही व्हा पुढे म्हणले. आणि कार्यक्रम होता बिघडला. दादा बिघडून नाही गेले.
तिकडे वेळ नाही, दादा तर तिकडे काही जाणार आहे, कसं काय करायचं. मग दादाने विचारलं का तू देशामध्ये काय असतो. ते काय नाही दादा म्हणलं आपण उद्घाटन चालू त्या दुकानाची चावी माझ्याकडे. अरे मग का घाबरत असतो म्हणला, का घाबरू नको म्हणला, मी थांबेल मला 5-10 मिनिटं. त्यावेळेला त्याचं आत्मगत भरून आलं की खरंच दादा प्रेमळ आणि माणुसकी दादा होतं. यातून हे मला स्पष्टपणे सांगायचा उद्देश होता. खरंच त्यांना आपल्या पाटील परिवाराच्या वतीने व सर्व गावकऱ्याच्या वतीने मी दादाला श्रद्धांजली वाहतो आणि त्याच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याचं बळ मिळो अशी ईश्वराची प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी